नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। योगी युंजित सतत मात्मानं रहसि स्थितः। एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रहाः। इया काकुळती जनार्दने अन्योपदेशाचे हातासने। बोला माझी मन मने अलिंगू सरले। हे परिसता जरी कानडे तरी जान पापार्थ उघडे। श्रीकृष्ण सुखाचेची रूपडे ओतले गा। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। आतापर्यंत 9 श्लोकामध्ये भगवान परमात्म्याने योगारूढ पुरुषाचं लक्षण, त्याला त्याच्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्राप्त होणारं फल याचा विस्ताराने विचार केला। योग नावाचं साधन करण्यासाठी लागणारी जी काही सामुग्री आहे त्या सामुग्रीने संपन्न असणाऱ्या योगी पुरुषाने काय करावं? एकांतामध्ये एकटं राहावं। एकांत आणि एकटा असे 2 शब्द वापरले। एकांतामध्ये राहायचं म्हणजे साधने करता प्रतिबंध करणारे जे दुर्जन ज्या देशामध्ये नाही अशा देशामध्ये, अशा ठिकाणात, स्थानामध्ये जाऊन राहणं याला एकांतामध्ये राहणं म्हणतात। आणि एकटं राहणं म्हणजे मोहाला कारण असणारे, अंतःकरणामध्ये जे प्रतिबंध निर्माण करू शकतात असे सर्व प्रकारचे विषय बाजूला ठेवणं याला एकटं राहणं असं म्हणतात। कधीकधी मनुष्य एकांतामध्ये राहतो, एखादा मनुष्य एकांतात राहतो, पण तो एकटाच असेल असं मात्र काही सांगता येत नाही। त्याच्या मनामध्ये विचाराचं वादळ निर्माण झालेलं असतं, म्हणजे अशा प्रसंगाला तो एकटा नाही आहे। जरी तो एकांतामध्ये राहत असेल तरी तो एकटा नसतो। म्हणून मनुष्य एकटाही असावा आणि एकांतामध्ये असावा। काही माणसं लोकांतात राहतात पण अंतःकरणामध्ये कोणते विचार नसतात, तो एकटा राहून सुद्धा एकांतामध्ये राहू शकतो। एकाच विचाराचे अनेक माणसं जर असतील, एकाच विचाराचे, तरीसुद्धा तो लोकव्यवहारातला एकांतच असतो। आणि एकांतामध्ये राहत असेल आणि विचार अनेक असेल तरी त्याला विक्षेप निर्माण होऊ शकतो। ज्याचं शरीर आणि चित्त ताब्यात आहे, सांसारिक कोणत्याही पदार्थाची अपेक्षा नाही आणि शास्त्राने प्रतिपादन केलेला संग्रहसुद्धा जो करत नाही, अशा योगी पुरुषाने नित्य निरंतर आपलं आत्मचिंतन किंवा आत्मध्यान करावं। सततम आत्मानं युंजित, कायम त्याने आपलं अंतःकरण आत्मध्यानामध्ये प्रविष्ट करावं। कारण चित्ताने जे आपण ध्यान करतो ना, तसाच आकार आपल्याला प्राप्त होत असतो। आपले विचार ठरवतात की आपण कोण होणार आहे। विचार शब्दाचा अर्थ घ्या ध्यान, स्मरण, आठवण। जसे आपण विचार करतो तसेच आपण होत असतो। गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया। आपल्या अंतःकरणाला देवाचं ध्यान लागलं तर अंतःकरण देवच होतं आणि त्या अंतःकरणाला जर अनात्म पदार्थाचं स्मरण झालं तर त्याला अनात्म आकार प्राप्त होतो। भागवतामध्ये हा विचार आला आहे। यत्र यत्र मनो देही धारयेत सकलम धिया, स्नेहात भयात द्वेषात वापी याती तत्तत् स्वरूपता। मनुष्याचं ध्यान स्नेहाने असो, भीतीने असो किंवा द्वेषकारक असो, या 3ही प्रकाराने तो ज्याचं स्मरण करतो त्याचा त्याला आकार प्राप्त होतो। तैसाची गोपिकांसी कामी, तया कंसाभय संभ्रमे, एरा घातका मनोधर्मे शिशुपालादिका। भगवान म्हणतात की नाही 9व्या अध्यायामध्ये, अरे अर्जुना, गोपिकांना माझी प्राप्ती, त्यांनी माझ्याकडे कामदृष्टीनं पाहिलं तरी त्यांना माझी प्राप्ती झाली। कंसाला भीती वाटली आणि शिशुपालादिकांचे मनोधर्म घातक होते, पण स्मरण माझं झाल्यामुळे त्यांना माझ्या स्वरूपाची प्राप्ती झाली। योगी पुरुषाने कायम ध्यान करावं। कुठपासून? आसुप्ते रामृते कालम नयेद वेदांत चिंतया, दत्यान
अवसरम किंचित कामादीना मनागपी. अगदी जाग झाल्यापासून तर झोपी जाईपर्यंत किंवा मारुती बाबा सांगत असतात कळायला लागल्यापासून तर मरेपर्यंत थोडासुद्धा अवसर अनात्मचिंतनाला देऊ नये, कायम ध्यान करावं. इथपर्यंतचा विचार आपण पाहिला आहे. यानंतर भगवान परमात्म्याच्या अंतकरणातला काय भाव आहे तो ज्ञानोबाराय प्रगट करतात. आता या प्रसंगाला देवाने नेमकी कुणाची लक्षणं सांगितली, ते का सांगितली हे मलाही सांगता येणार नाही किंवा मला नाही का सांगता येणार, अर्थात मला सांगता येणार आहे. ब्रह्मवेत्या पुरुषाची लक्षणं भगवंतांनी सांगितली, पण साक्षात अर्जुनाला तसा उपदेश नाही केला की तूच ब्रह्म आहे. कारण तूच ब्रह्म आहे, तूच ब्रह्मवेत्ता आहे आणि ब्रह्मस्वरूपाला जो जाणतो तो ब्रह्मस्वरूपच होऊन जातो. असा जर कदाचित अर्जुनाला भाव प्राप्त झाला तर आम्ही भक्तिप्रेमसुखाकरिता जे कल्पित द्वैत स्वीकारलेलं आहे ना, त्याचा आम्हाला वापर किंवा उपभोग घेता येणार नाही. म्हणून भगवंताने थोडासा आड पडदा ठेवला आहे. ज्ञानोबारा म्हणतात, म्हणून तैसे ते बोलणे द्वैताचा ठाव फेडू शकते, अशी ब्रह्मविद्या प्रगट करावी. तर अर्जुन मला आवडतो किंवा अर्जुनाला मी आवडतो अशी दोनही प्रकारची गोडी नष्ट होऊ शकते. म्हणून भगवंताने तसं बोलणं नाही केलं. मध्यंतरी थोडासा का होईना भेदाचा पडदा शिल्लक ठेवला. का ठेवला? देवाला असं वाटलं कदाचित माझ्या अर्जुनाच्या प्रेमाला कदाचित नजर लागेल. कुणाचे लागू शकते? सोहम भावाला प्राप्त झालेल्या महापुरुषांची किंवा जे मोक्ष सुखाला सर्वात श्रेष्ठ समजतात आशांची कदाचित नजर लागू शकते की नाही. जया सोहम भाव अटक मोक्ष सुखा लागोनी रंक, तयाची तिठीचा झने कळंक लागेल तुझी या प्रेमा. जर अर्जुनाचा अहंभाव गेला तो आणि मी एकच झालो तर मग एकट्याने काय करावं? अगोदरच तर मला एकट्याला करमत नव्हतं. एकाकी न रमते, संपूर्ण सृष्टी मी निर्माण केली आणि पुन्हा ज्याच्यावर प्रेम करावं, ज्याने मला सुख प्रदान व्हावं, असा जर अर्जुन माझ्याशी कृप झाला तर मग एकट्याने काय करावं? देवाला ही काळजी पडली आहे आणि म्हणून देवाने ब्रह्मविद्या स्पष्ट प्रगट केली नाही. बघा, ज्या अर्जुनाला पाहिलं की दृष्टी शांत होते, ज्याच्याशी मन मोकळ्यापणाने तोंड भरून बोलावं, कडकडून आलिंगन द्यावं असं कोण आहे? जी गोष्ट आपल्या मनामध्ये सामावत नाही ती अर्जुनाच्या समोर प्रगट करावी. आणि जर आमचं ऐक्य झालं तर मग कोणाशी बोलावं? ही देवाला काकुळती निर्माण झाली आणि म्हणून देवाने अन्योपदेशाचेने हातासने, हातासने म्हणजे हातवटी, देवाचं हे कौशल्य आहे की देवाने महावाक्याचा उपदेश केला. वेदामध्ये दोन प्रकारची वाक्य आली आहे, एक अवांतर वाक्य आणि एक महावाक्य. महावाक्य म्हणजे मोठं वाक्य असा अर्थ नाही घ्यायचा. 2-3 पानापर्यंत चालतं पूर्णविराम लागत असं नाही, त्याला महावाक्य नाही म्हणायचं. अवांतर वाक्यामध्ये जीव आणि ईश्वराच्या स्वरूपाचं कथन केलेलं असतं. जीवाचं नेमकं स्वरूप काय, ईश्वराचं स्वरूप काय, असं प्रतिपादन करणारं वेदाचं जे वाक्य त्याला अवांतर वाक्य असं म्हणतात. आणि जीव आणि ईश्वराच्या लक्ष स्वरूपाचं जे ऐक्य प्रतिपादन करतं. कारण जीवाच्या आणि ईश्वराच्या वाच्य स्वरूपाचं ऐक्य होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? कारण वाच्यार्थामध्ये जीव अल्पज्ञ आहे, ईश्वर सर्वज्ञ आहे. त्यामुळे यांच्या वाच्या अर्थामध्ये ऐक्य नाही होऊ शकत, पण लक्ष स्वरूपामध्ये ऐक्य होऊ शकतं. जीवाचं लक्ष स्वरूप आहे कुटस्थ चैतन्य आणि ईश्वराचं लक्ष स्वरूप आहे ब्रह्मचैतन्य. या दोघाची लक्षणं समान आहे. उपाधी भेदाने एका चैतन्याला 2 नावं प्राप्त झाली. उपाधीचा भाग बाजूला केला की ऐक्य ते आधीचे आहे, त्यांचं ऐक्य ते अगोदरचं सिद्धच आहे. असं ऐक्य प्रतिपादन करणारं जे वाक्य असतं ना त्याला महावाक्य असं म्हणतात. आणि 4 वेदाची अशी 4 महावाक्य आहे. तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, अशी 4 वेदाची 4 महावाक्य आहे. आणि त्या महावाक्याचा उपदेश झाला तर उत्तम अधिकाऱ्याला मी ब्रह्म आहे असाच भाव प्राप्त होतो. फक्त महावाक्याचं निमित्त असतं. श्री गुरु मुखाने वर्णन करतात किंवा उच्चार करतात
आणि अधिकारी असणाऱ्या शिष्याचा उत्तम अधिकार असेल तर त्याच्या कानाने ते वाक्य ऐकल्याबरोबर त्या वाच्यार्थाचा भाग परित्याग करून लक्षार्थामध्ये असणारं माझं आणि ईश्वराच्या लक्ष स्वरूपाचं अखंड ऐक्य आहे अशी त्याची अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्ती तयार होते. या महावाक्याचा उपदेश प्राप्त झाला की तो ब्रह्मच होतो. जसं एखाद्या सिंहाच्या छाव्याला सिंहाने पाण्याजवळ न्यावं आणि त्याला लक्षण सांगावं, परिचय करून द्यावा आणि त्याने सिंहगर्जना करावी. जसा त्याचा बाकीचा भाव जातो आणि मी सिंहाचा छावाच आहे ही भूमिका जशी त्याला प्राप्त होते, तसं महावाक्याने जीवाचं जीवत्व निघून जातं. मग तो जीव हे भाष सरे आ ब्रह्म परमात्म बोधे भरे. हे कशाने होतं? महावाक्याच्या उपदेशाने होतं. साक्षात उत्तम अधिकाराला तो उपदेश करावा लागतो. पण देवाने हातवटी वापरली, कारण अंतःकरणात काकुळती आहे. अर्जुनाविषयी दया आहे, पण स्वतःच्या विषयी देवाला करमत नाही. आता काकुळतीला येतो परमात्मा. काल्याच्या प्रसंगात पण एक प्रमाण आहे, काकुळती येतो हरी क्षणभरे निवडिता. त्या सगळ्या गोपाळाने सांगितलं, प्रभू तो आमच्यात नाही खेळायचं, तो बाजूला हो. आता देवाला बाजूला केलं, निवडिता वेगळं पाडलं की देवाने काकुळतेला यावं, मला तुमच्या संघामध्ये घ्या. हे कधी कधी 2 संघ असतात. समजा 11 जर खेळाडू असेल तर कधी कधी काही राखीव खेळाडू घ्यावे लागतात. एखादा जखमी झाला त्याच्या मोबदल्यावर किंवा एखाद्याला पळता येत नाही तर त्याचा रनर लागतो की नाही मध्यंतरी, असे राखीव असतात. ते राखीव काय काम करतात? काही नाही, त्याला ताण लागली पाणी घेऊन जातात. पण संघात असावं असं त्याला वाटतं, राखीव का होईना. पण गोपाळ म्हणले, तो राखीवसुद्धा नाही आमच्यामध्ये, यायचंच नाही तू. का बरं? तुझा कायमच विजय होतो, एकदाही पराजय होत नाही, त्यामुळे तू नकोच आमच्यामध्ये. देवाने काकुळतेला यावं. जसं काल्याच्या प्रसंगाला परमात्मा काकुळतेला येतो गोपाळांच्या समोर, तसा इथे सुद्धा स्वतःच्या करता काकुळतीला येतो आहे. या काकुळती जनार्दने अन्योपदेशाचे हातासने महावाक्याचाच उपदेश केला आहे, पण थोड्याशा वेगळ्या हातवटीनं केला. म्हणजे अर्जुनाला ब्रह्मज्ञान व्हावं, पण अर्जुनाचं अर्जुनत्व, शिष्यत्व, सख्यभाव, प्रेमभाव कायम राहावा, एवढा का होईना द्वैताचा पडदा शिल्लक राहावा, अशी भगवंताने हातवटी वापरली. तूच ब्रह्म आहे असं नाही सांगितलं. मग तो ब्रह्मवेत्ता या लक्षणाने संपन्न आहे तर तो ब्रह्मच होतो. मग अर्जुना तशी लक्षणं तुला प्रतिपादन केली आहे, ती संपादन करावी लागेल. आणि जेव्हा ती लक्षणं संपादन करशील, थोडा का होईना अवकाश मिळेल ना, थोडा का होईना वेळ लागेल, आणि तेवढ्या वेळापर्यंत का होईना मला तुझ्या सुखाचा अनुभव घेता येईल. अन्योपदेशाचे हातासने बोला माझी मन मले अलिंगू सरले. या उपदेशाच्या बोलण्यामध्ये भगवंताने अर्जुनाच्या मनाला आलिंगन दिलं. पहिलं मन शब्द जो आहे ना तो अर्जुनाच्या मनाकरता आहे, आणि दुसरा मने शब्द तृतीय विभक्ती आहे. अर्जुनाच्या मनाला भगवंताने आपल्या मनानेच आलिंगन दिलं आहे. काय अर्जुनाचं अंतःकरण असेल की देवाला सुद्धा असं वाटतं की त्याच्या मनाला आपण मिठी घालावी. अलिंगू सरले इथपर्यंत ज्ञानोबांनी प्रतिपादन केलं. कदाचित तुम्ही असं म्हणाल की देवाने सुद्धा काकुळतीला यावं, देवाला सुद्धा असं वाटतं की अर्जुनाचा अहंभाव जाऊ नये, असं वाटेल कदाचित तुम्हाला. देवाचा संकोच वाटत असेल, देवाने अन्योपदेशाच्या हातवटी वापरत असेल, आणि हे सगळं ज्ञानोबांनी प्रतिपादन केलं. बरं, भगवद्गीतेवर प्रतिपादन करणाऱ्या अनेक व्याख्यान टीका असतील महापुरुषांच्या, पण देवाच्या मनात काय काय भाव निर्माण झाले हे मात्र कोणत्याही महापुरुषांनी तेवढं स्पष्ट नाही सांगितलं जेवढं की ज्ञानोबांनी सांगितलं. का सांगितलं बरं? कारण ज्या देवाच्या मनात हे भाव निर्माण झाले तो देवच ज्ञानदेवाच्या रूपाने आला आहे. म्हणून आपल्या मनात त्यावेळी काय काय चाललं होतं हे ज्ञानोबाराय सांगतात. तुम्ही असं म्हणाले कोणाच्या मनात चालू आहे? अहो, हे ज्ञानोबारायांच्याच मनात होतं त्या काळामध्ये. कारण ज्ञानोबाराय आणि तो श्रीकृष्ण परमात्मा वेगळा नाहीच ना. पण देवाला तेव्हा नाही सांगता आला अर्जुना माझ्या मनात काय आहे, पण आज अवसर मिळाला म्हणून देवाच्या मनात काय काय भाव निर्माण झाले
ते ज्ञानोबा स्पष्ट रूपाने सांगतात. थोडक्यामध्ये जोपर्यंत योग्य प्रसंग येत नाही, योग्य परिस्थिती निर्माण होत नाही आणि चांगले ऐकणारे भेटत नाही ना, तोपर्यंत वक्तासुद्धा आपल्या सगळ्या मनातले भाव सांगत नाही. कधी कधी घडतं बघा असं, अभंगाचं वरवर चिंतन होतं, अभंगातले काही आक्षेप समाधान राहतात. मग ते कधी त्यासाठी मग काही वक्ते म्हणतात मी पुन्हा येईल, म्हणजे अपेक्षा असते त्यांना पुढच्या वर्षी आपल्याला सेवा मिळावी, तो भाग सोडून द्या. पण कधी कधी प्रसंगातले भाव सांगता येत नाही. पण ज्ञानोबांनी मात्र देवाच्या मनातले सगळे भाव प्रगट केले. आणि म्हणून निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, ते देवाचे मनोगत तो दावीत हासी मूर्त. देवाच्या मनातला अभिप्राय ज्ञानोबा आहे, तुम्ही स्पष्ट सांगता, अगदी उघड करून सांगतात. उघड करून प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्मचे केले. ज्ञानोबा म्हणतात, देवाने अर्जुनासमोर आड पडदा ठेवला, देवाच्या मनात काकुळती निर्माण झाली, अन्योपदेशाची हातवटी वापरली, अर्जुनाचा अहंभाव जाऊ नये असं देवाला वाटलं. आणि देवाला असं का बरं वाटावं, ज्ञानोबा तुम्ही हे सांगता, देवाला असं का बरं वाटावं हे कानाने ऐकताना तुम्हाला कदाचित अवघड वाटेल, पण मी हे मुद्दाम नाही सांगत. देवाचे जे काही भाव प्रगट झाले त्या भावावरून मी हा अनुमान लावलेला आहे. हे परिसता जरी कानडे, देवालाही काकुळती यावी, हे तुम्हाला कदाचित थोडं वेगळं वाटत असेल, अवघड वाटत. हे परिसता हे श्रवण करत असताना जरी कानडे, जरी तुम्हाला हे अवघड वाटत असेल, परंतु खरं सांगू तरी जान पार्थ उघडे, श्रीकृष्ण सुखाचे चिरुपडे ओतले गा. भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचा विचार करा. परमात्मा सर्व कालात राहतो, म्हणून त्याला नित्य किंवा सत्य म्हणतात. परमात्मा सत्य आहे ना, सच्चिदानंद पदामध्ये सत्पद आलंय बघा. सत म्हणजे तिन्ही कालामध्ये ज्याचा बाध होत नाही, सत्यत्वम किंवा त्रिकाल अबाध्यत्वम, तिन्ही काला ज्याचा बाध होत नाही, म्हणजे जगत उत्पत्तीच्याही पूर्वी ते आहे, जगत जेव्हा भासतं तेव्हाही परमात्माचा आहे अधिष्ठान रूपाने, आणि जगताचा प्रलय झाला त्याही काळात परमात्माच राहतो. नित्य जी वस्तू असते ना ती सर्व कालात असते, आणि परमात्मा सत्स्वरूप आहे, सर्वांचं प्रकाशन करणार आहे. आपल्या अंतःकरणामध्ये ज्या काही वृत्ती निर्माण होतात ना, तर अंतःकरणाची वृत्ती अज्ञानाचा भंग करते, आणि वृत्तीमध्ये असणारा चैतन्याचा आभास, परमात्म्याचा प्रकाश, त्याला चिदाभास नाव आलं आहे. तो चिदाभास आपल्याला ज्ञान करून देतो. अयम घटाहा अयम पटाहा, म्हणजे वृत्तीमध्ये असणारा चैतन्याचा प्रकाश जर पदार्थांचं प्रकाशन करून देतो, तर तो प्रकाश ज्याचा आहे तो परमात्मा सर्वांचं प्रकाशक नाही का करणार, तो सर्वांचं प्रकाशन करतो. जो सर्वांचं प्रकाशन करतो पण ज्याच्या प्रकाशनासाठी आणण्याची गरज लागत नाही, त्याला चित स्वरूप असं म्हणतात. आपण तरी मानव आहोत, आपल्यामध्ये बुद्धी आहे याची आपल्याला जाणीव आहे आणि असावी. आपल्याला बुद्धी आहे हे तरी कमीत कमी आपल्याला कळालं पाहिजे. आपण मानू शकतो की आपल्याला सर्वात जास्त बुद्धी आहे मानवाला. खरं असं आहे, विवेकानंद त्यांच्या प्रवचनामध्ये असं म्हणतात की मानवाने आपल्या सगळ्या बुद्धीचा वापर नाही केला. वर्तमान काळामध्ये जेवढे शोध लागले की नाही, असं म्हणतात की आपल्याला जर 100% बुद्धी असेल तर त्यापैकी उगाही 1-2% बुद्धीचा मानवाने आतापर्यंत वापर केला आहे. आपल्यात अफाट सामर्थ्य आहे, सगळ्यामध्ये सामर्थ्य आपल्यापैकी सगळ्यात. पण ते सामर्थ्य प्रगट का होत नाही, आपण आपल्या विचाराला वावच देत नाही. आपण केलेली वाईट संगती, सेवन केलेला वाईट आहार, किंवा कधीकधी आपण केलेले नकारात्मक विचार, या सगळ्या भावना आपल्या बुद्धीच्या क्षमतेला पूर्णपणे वापर करू देत नाही. आणि जे माणसं एकांतामध्ये ध्यानधारणा करतात, आहारशुद्धी पाळतात, संगती चांगली करतात, त्यांच्या बुद्धीचा विकास होतो, त्यांच्या बुद्धीच्या क्षमतेचा ते पूर्ण वापर करू शकतात. स्वामी विवेकानंद विदेशामध्ये थांबले. एका वाचनालयामधून ते ग्रंथ आणायचे. ग्रंथाचा आकार मोठा मोठा असायचा, 500-500 पानांचा ग्रंथ. आणि ते ग्रंथ सांगत असताना एखाद्या त्यांच्या सेवकाला सांगायचे की अमुक अमुक ग्रंथ घेऊन ये. ते ग्रंथ आणायचे आणि दिवसभरामध्ये वाचायचे. दुसऱ्या दिवशी दुसरा ग्रंथ,
तर तो ग्रंथपाल ग्रंथसेवक जो होता वाचनालयाचा तो वैतागला. तो म्हणायचा की हे ग्रंथ सांगता तुम्हाला शोधावा लागतो. बरं शोधला तर हरकत नाही ना, एका दिवसामध्ये कसं काय हे वाचत असतील, माझी परीक्षा तर घेत नसतील ना. कारण जे ग्रंथ वाचायला बाकीच्या लोकांना 6-6 महिने लागतात, एका दिवसामध्ये सगळा ग्रंथ वाचतात कसे काय. आणि मग ते एकदा स्वामी विवेकानंद त्यांना भेटायला गेले. म्हणजे का हो, दररोज फक्त तुम्ही ग्रंथाचे पानं पाहतात का? कधी कधी काही विद्यार्थी, आता आहे की नाही माहिती नाही तो प्रकार, पण शाळेतले जे विद्यार्थी असतात ना, 2 मित्र पुस्तक काढतात आणि त्यांची पैज असते, उजव्या बाजूला येणारे चित्र माझे, डाव्या बाजूला येणारे चित्र तुझे. मग ते पानं पलटत राहतात, हे चित्र माझं हे तुझं, असं करतात शाळेमध्ये. तसं तुम्ही तर करत नाही ना. म्हणजे का बरं शंका आली? 500 पानाचा ग्रंथ तुम्ही लवकर आणून देतात का? ते म्हणजे तुला काही शंका वाटते का? मला शंका वाटते. ठीक आहे, बघ म्हणे मग कोणत्या ग्रंथावर काय विचारायचं ते विचारून घे. त्याने एखादी पंक्ती विचारावी म्हणजे ओळ विचारावी. स्वामी विवेकानंद त्याचं पान क्रमांक सांगायचे, म्हणजे ग्रंथाच्या वरती पान क्रमांक किती ते सांगायचं, आणि जे तो वाक्य विचारलं आहे ते कितव्या ओळीमध्ये आहे ते सांगायचे. काय अफाट बुद्धिमत्ता असेल! सगळ्याकडं बुद्धिमत्ता आहे, पण तिचा आपण वापर करत नाही. आपण नकारात्मक विचार केला ना तर आपली क्षमता आहे ना दबून जाते, तिला आपण वाव देत नाही. सगळे विद्यार्थी अभ्यास करू शकतात. कोण म्हणतं कोणाच्या ध्यानात राहत नाही? ध्यानात काही म्हणतं मला अभंग स्मरत नाही, माझं पाठ होत नाही, अभंग पाठ होत नाही. कोण म्हणतं? पाठ होतं. ज्या विद्यार्थ्याचा अभंग पाठ नाही होत त्याचं गाणं कसं काय पाठ होतं? होतं की नाही? ते पाठ होतच आहे, फक्त दिशा तो देत नाही. माझा अभंग पाठ होत नाही हा विचार त्याचा अभंग पाठ होऊ देत नाही. जर त्याने आपल्यावर विश्वास ठेवला की बाकीचे सगळे करू शकतात तर मीही करू शकतो. आता ते इंग्रजी वाक्य वापरू नये खरं तर पाठामध्ये, पण डॉक्टर बाबा बऱ्याच सांगत असतात ते, इफ यू से यू कॅन, यू कॅन. इफ यू से आय कॅन नॉट, देन यू आर राईट. असं बाबाचं वाक्य. मला वजन नाही टाकायचं, पण वाक्य सांगितलं. जर तुम्ही म्हणत असाल तुम्ही करू शकता तर तुम्ही ते करू शकता, आणि तुम्ही म्हटले इफ यू से आय कॅन नॉट, मी हे करू शकणार नाही, मग अगदी बरोबर आहे, तुम्ही करूच शकणार नाही. जगात सगळ्या मानवांच्या बुद्धीला जाणण्याची शक्ती आहे आणि सगळ्यांच्या बुद्धीचा प्रकाशक परमात्मा आहे. तिन्ही कालात आहे म्हणून सत आहे, सर्वांच्या बुद्धीचं प्रकाशन करतो म्हणून चित स्वरूप आहे. काल आम्ही थोडासा सहज विचार केला. मधमाशी आहे की नाही? मधमाशीमध्ये तिला अवयव आहे, पंख आहे, शरीर आहे, हातपाय आहे, आणि तिलासुद्धा चव कळते ना. ज्या अर्थी ती हजारो फुलावर उडून जाते आणि त्यातला बरोबर मध सेवन करते. म्हणजे यामध्ये मध आहे, त्याला सुगंधाचं ज्ञान असेल किंवा चवीचं तरी ज्ञान असेल. अगदी आपला अर्धा इंच आणि त्याचाही अर्धा आकार एवढाच आकार असेल मधमाशीचा, पण तेवढ्या आकाराने संपन्न असणारी मधमाशी बरोबर त्या फुलातला मकरंद काढते, मध काढते. बरं स्वतः खात नाही, बरं कंठात ठेवते, तेवढी जागाही तिला असेल. आणि आपण कोणत्या घरातून आलो आहे आणि कोणत्या फुलापर्यंत गेलो, मॅप लावते का ती? लाईव्ह लोकेशन आणि करंट लोकेशन असं काही लावते का? पण बरोबर ज्या झाडावर जिथं आपलं घर असेल तिथपर्यंत जाते की नाही? आपलं तरी घर आपण ती दोरी लावतो, विटाचा थर पाहतो, बरोबर आला की नाही? मधमाशाचं पोळं बघा तुम्ही, किती घरं असतात आणि बरोबर असतात बघा. षटकोनी असेल किंवा 8 कोणाच्या आकाराचे असेल, पण बरोबर तेवढ्या आकाराचे असतात. ते प्रत्येकाचा वेगळा फ्लॅट आहे मध साठविण्याचा. किती मोठी बुद्धिमत्ता असेल. मग त्या प्राण्याला निर्माण करणारा निर्माता मानावा लागेल की नाही, आणि त्यालाही बुद्धी देणारा त्या बारीक असणाऱ्या आकार जीवाला बुद्धी त्यालाही कळतं की नाही. मधमाशीला बुद्धी मानावी लागेल. मनुष्य आला की त्याला चावलं पाहिजे, फूल दिसलं की त्यातला मध सेवन केला पाहिजे, हे बुद्धी त्याला कळते की नाही. असं जगातल्या सगळ्या प्राणी मात्रांच्या बुद्धीचा प्रकाशक त्याला चित स्वरूप असं म्हणतात. तो परमात्मा आहे. म्हणून आपल्यालाही कधी कधी अभिमान होणे. बरं गुरुजी डॉक्टर बाबा एक वाक्य सांगत असतात पाठामध्ये, वाराणसीमध्ये गल्ल्या लहान आहेत, लहान लहान आकाराच्या. पंढरपुरामध्ये सुद्धा लहान गल्ल्या आहेत बघा. जे चातुर्मासात राहतात ना
त्यांच्या लक्षात येतं. कसं काय लक्षात येतं? चातुर्मासामध्ये सगळ्या धर्मशाळेत कीर्तन असतात, भजन असतात, जावं लागतं ना. त्याच्यामुळे माहिती होतं ते. मी भजन कीर्तनच म्हणलं, पुढचं नाही. ते तुम्ही हुशार आहात सगळे, त्यामुळं सांगणे न लगे, त्यामुळे ते गल्ल्या माहिती होता लहान आकाराच्या. त्या वाराणसीतल्या पण गल्ल्या लहान आकाराच्या. एका व्यक्तीला फार अभिमान होता आपल्या बुद्धिमत्तेचा, फार म्हणजे फारच अभिमान. आणि एकदा तो रस्त्याने चालला, समोरून रेडा आला एक किंवा बैल आला, आणि तो माजलेला होता, उन्मत्त झालेला. लोक सगळे धावपळ झाली. ज्या विद्वानाला आपल्या बुद्धीचा अभिमान होता, 4 वेद कंठस्थ होते त्याचे, तर तो घाईमध्ये पळता पळता त्याच्या मस्तिष्काचा एक भाग लोखंडी खांबाला लागला आणि तो कोसळला खाली. त्या लोखंडी खांबाचा त्याच्या मस्तकावर स्मृती विभागावर परिणाम झाला. ज्याला 4 वेद आठवायचे, जेव्हा तो दवाखान्यातून बाहेर आला त्याला काहीच आठवेना. भूक लागली की तो ओरडायचा. लोक विचार करायचे याला भूक लागली, मग खायला द्यायचे. तर आपलं पोट भरलं हे सुद्धा कळालं नाही, नुसता खातच राहायचा. इतका खाणार की पुन्हा खाऊन खाऊन पोट दुखायचं. लोक म्हणायचे आता याला काही द्यायला नको. म्हणजे का? बुद्धीचा अभिमान घेऊ नये. कधी ना कधी जर आघात झाला तर बुद्धी पण जाऊ शकते. या सर्वांच्या बुद्धीचा प्रकाशक परमात्मा आहे. महाभारतामध्ये असं म्हटले, देव ज्याच्यावर कृपा करतो की नाही, साक्षात परमात्मा त्याला नाही मदत करत, त्याला बुद्धियोग प्रदान करतात, त्याच्या अंतःकरणामध्ये विचार देतात. ही देवाची कृपा आहे. कारण त्या सकल अर्थमती प्रकाश, सगळ्यांच्या मतीचा प्रकाशक परमात्मा आहे. म्हणून देवाला प्रार्थना करावी, दुर्बुद्धी ते मना कदानुपजो नारायणा. प्रार्थनेने परमात्मा कृपा करतो. सर्वांच्या प्रकाशक आहे बुद्धीचं उचित स्वरूप आहे, आणि परमात्मा आनंद स्वरूप आहे. दुःख संबंध रहित सुखाला आनंद म्हणतात. पण ज्ञानोबा म्हणतात, आता इथंच अर्जुनाकडे जर पाहिलं तर श्रीकृष्ण सुखाचेची रूपडे, श्रीकृष्णाच्या सुखाचं मूर्तिमंत अगदी सुंदर प्रगट असणारी मूर्ती कोण असेल तर ती अर्जुन आहे. म्हणजे देवाच्या सच्चिदानंद स्वरूपातला आपण आनंद बाहेर काढला. फक्त कल्पना करायची, आनंद अमूर्त आहे, आणि त्या आनंदाला जर आपण आकार दिला, सुंदर आकार, प्रगट आकार, तर त्या आकाराचं नाव आहे अर्जुन. श्रीकृष्ण सुखाचेची रूपडे ओतले गा. म्हणून अर्जुनाकडं पाहिलं तर देवाला आनंद व्हावा. अर्जुनाशी तोंड भरून बोलावं असं वाटतं, कडकडून आलिंगन द्यावं असं अर्जुनाच्या बाबतीत देवाला वाटतं. का? कारण श्रीकृष्ण सुखाचेची, भगवान परमात्म्या सुखाचंच रूपडे आणि उघडी रूप कोण असेल तर तो अर्जुन आहे. त्या सुखाची मूर्ती तयार केली. मूर्ती सुखाचीवर आपण एखाद्या धातूची मूर्ती तयार करू शकतो. धातू वितळावा लागतो. सोन्याची असेल किंवा कोणत्याही धातूची आपल्याला मूर्ती करायची असेल, त्याला वितळावं लागतं, त्याचा रस तयार करावा लागतो, आणि त्या रसाची आपण त्या मुशीमध्ये जर ओतलं की आकृती तयार होते. पण सुख अमूर्त आहे, सुख किंवा रस नाही आहे, त्याला वितळावं लागतं. पण ज्ञानोबांची कल्पनाशक्ती सुंदर, की श्रीकृष्णाच्या सुखाचंच ओतलेली सुंदर आणि प्रगट झालेली मूर्ती कोण असेल तर भक्तराज अर्जुन आहे. आणि मग युगायुगामध्ये अशी सुखाची मूर्ती देवाला जर अनुभवाला मिळत असेल तर देवाला वाटेल का की ती मूर्ती माझ्या स्वरूपात एकरूप व्हावी, माझ्यापासून ते बाजूला जावी? असं देवाला सुद्धा वाटणार नाही. ज्ञानोबा म्हणतात, हे असो 121 क्रमांकाची ओवी. हे असं वयसेची सेवटी, जैसी एकची विये वांझोटी, मग ते मोहाची त्रिपोटी नाचव लागे, तैसे जाहाले श्री अनंता. ऐशे तरी मी न म्हणता, जरी तयाचा न देखता अतिशय येथ. या 2 ओव्याचा एकत्र विचार आहे. ज्ञानोबा उदाहरण देतात व्यवहारातलं, दृष्टांत व्यवहारातला आहे. पण देवाला नेमकं अर्जुनाच्या बाबतीत झालं काय, या बाबतीतला हा विचार आहे. काय झालं? पण देवाला असं झालं. कसं? जसं व्यवहारात होतं तसं. व्यवहारात काय होतं? व्यवहारामध्ये बरेचसे सुख ना हे व्यक्तीवर अवलंबून असतात. प्रिय मित्र भेटला
मित्रावर अवलंबून आहे. अनुकूल पदार्थ भेटला एखादा की त्यावर अवलंबून आहे. एखादा समजा आता आज मकर संक्रांती आहे, मग संक्रांतीला काय भेटावं? तिळगुळ आहे पाठानंतर. असं वाटतं की नाही व्यवहारातलं सुख आपलं पदार्थावर अवलंबून आहे किंवा व्यक्तीवर अवलंबून आहे. दाम्पत्य जीवनाचा विचार केला म्हणजे गृहस्थ जीवनाचा, जे गुरुवारी भारती भाऊ विनोदाने सांगत असतात, गृहस्थ जीवनामध्ये दोघात आनंद नसतो. त्या घरामध्ये एखादं मूल असावं लागतं. आणि हे फक्त सामान्य गृहस्थाचं नाही, दशरथ राजाची भावना आहे. सगळं अनुकूल आहे, पण दशरथ राजाने म्हणावं, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वं दुःखाय कल्पते. मला पुत्र नाही. त्या आत्मदेवाला सुद्धा हेच वाटलं भागवतामध्ये, मला पुत्र पाहिजे. महात्मा म्हणले, अरे सप्तावधी जन्म पाहिलं, सप्त जन्मापर्यंत तुला पुत्रच नाही, तुला माझ्या प्रारब्धात नसेल, तुमचं तप वापरा ना, तुमच्या तपाने का होईना मला द्या. महात्मा म्हणले, अवघडच झालं. आपण याला सांगायला गेलो पुत्र नाही 7 जन्मापर्यंत, तर हा म्हणतो तुमचं तप वापरा. आता तप वापरणं म्हणजे तापच झालं ना आपल्याला. साधू पुरुषाला सुद्धा म्हणजे पुत्र जर नसेल तर दाम्पत्य जीवनामध्ये आनंद नाही. पण त्यात एक बारकावा आहे, नुसता पुत्र असेल तर आनंद आहे असं नाही, तो पुत्र सुद्धा सुपुत्र असावा. जर तो कुपुत्र असेल तर आत्मदेवाचं म्हणणं आहे, वंध्यत्वम तु समीचीनम कुपुत्र दुःखदायक. वंध्यपणा वांझपणा परवडला, पण वाईट मुलगा मात्र फार दुःखदायक आहे. म्हणून दाम्पत्य जीवनामध्ये पुत्राला महत्त्व आहे. सानंद सदनम सुदिया सुताष्ट असं वापरले बघा. धन्यो गृहस्थाश्रम कोणाचा आहे तर त्याची लक्षणं सांगत असताना सानंद सदनम, सदनम म्हणजे घर प्रसन्न असावं. झोपडी असेल तरी चालेल, पण ते अंगण स्वच्छ असावं, अंगणामध्ये तुळशी वृंदावन असावं, स्वच्छता असावी. घरामध्ये गेल्यानंतर पसारा विस्कटलेला नसावा, अगदी घडी घालून ठेवलेला असावा. आपली वळकटी पाहिली तर असं म्हणजे सहज सांगितलं. सानंद सदनम, बुद्धिवान मुलं असावे, सुदिया सुताष्ट, हे सगळे प्रकार सांगितले. आज्ञाधारक सेवक असावे. सानंदम सदनम सुताष्ट सुदिया कांताप्रिय भाषिणी सन्मित्र सधनम, मित्र चांगले असावे आणि धनवान असावे. स्वयोषिती रतिहीच्या आज्ञा परासेवका, आपल्या धर्मपत्नीमध्येच प्रेम असावं, एकनिष्ठ असावा तो. सेवक आज्ञाधारक असावे. त्यानंतर आतिथ्यम शिवपूजनम, घरामध्ये सत्कार व्हावा अतिथीचा. शिवपूजनम, भगवान शंकराचं पूजन व्हावं किंवा शिवपूजनम, शिवशब्दाचं करत होतं कल्याण. कल्याणकारक जी मंडळी असतात त्यांचं आगमन व्हावं, पूजन व्हावं किंवा कल्याणकारक पूजन व्हावं. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे, दररोज गोड जेवण व्हावं. यातला गुरुवारी श्री चंद्रशेखर महाराजांनी खूप गोड अर्थ सांगितला. म्हणे दररोज गोड जेवण कसं व्हावं? सध्याच्या काळात गोड खाऊन अडचण आहे. लोक विचारतात गोड आहे का जेवणात? पहिली गोळी घेऊ द्या. का? म्हणून शुगर आहे. म्हणजे आता दररोज जर गोड खायचं तर कसं? तर त्यांनी उत्तर दिलं, इतके कष्ट करावे तर कष्ट केलेल्या व्यक्तीला भूक चांगली लागते. आणि ज्याला भूक चांगली लागते ना त्याला शिळा भाकरीसुद्धा गोड लागतात. मिष्टान्नम पानम गृहे, कष्ट करून खावा असा त्याचा अर्थ आहे. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, साधो संगम उपासतेही सततम धन्य गृहस्थाश्रमः. साधूच्या संगतीचे कायम उपासना, ज्या घरामध्ये कायम चांगले माणसं येतात ना त्या घरामध्ये चांगले विचार, प्रसन्नता राहते. कारण साधूच चांगले विचार देऊ शकतात, बाकी कोणी देऊ शकत नाही. साधूंची संगती कायम असावी. ज्याला आपला गृहस्थाश्रम धन्य करायचा आहे त्याला ही महत्त्वाची अट आहे की साधो संगम उपासतेही सततम, सतत आतिथी सत्कार, सतत शिवपूजनम, सतत साधूंची संगती. काही काही भाविक जर आपण पाहिले ना गृहस्थ जीवन जगणारे, संतांचं आगमन नुसती वार्ता जरी ऐकली त्यांनी इतकी प्रसन्नता होते त्यांना.
की मग ते आदर सत्कार, ते साधूंच्या संगती, आगमनाकरता टाकलेली ती फुलं, लावलेले दिवे घरावर, हे सगळे प्रकार ते करतात. साधूंच्या भोजनाची काळजी, चरणकमलाजवळ बसतात आणि मग काही ना काही विचारतात. कारण साधूच चांगले विचार देऊ शकतात. बाकी जगामध्ये धन कोणीही देईल, प्रसंगी वेळही देईल, पण चांगले विचार सगळे देत नाही. आणि चांगले विचार ब्रह्मज्ञानाशिवाय दुसरे कोणते आहे? सगळ्यात चांगले विचार ब्रह्मज्ञानाचे. याकरता साधूची संगती कायम उपासना करावी. पण याला गृहस्थ आश्रमातली धन्यता आहे. आणि ती धन्यता जशी आहे तशी सुदिया सुताष्ट, बुद्धिमान असणारे मुलं घरामध्ये असावे. काही काही कुटुंबामध्ये असं अनुभवाला येतं, एखादा मुलगा खूप धिंगाणा करतो, सगळे वैतागतात, ऐकत नाही. आणि तो मुलगा मामाच्या घरी गेला तर हेच घरातले माणसं म्हणतात घर उदास वाटतंय, करमत नाही. कारण त्याचा तो आवाज त्यांना कर्णमधुर वाटतो आहे. गुरुवारी राऊत बाबा सांगत असतात, एखादी आई आपल्या मुलाकडं पाहते, बाळक बोबडा बोली, कवा कुडावी चुका पावली, ते चोज करोनी माऊली रिझे जेवी. स्पष्ट उच्चारामध्ये केलेला विष्णू सहस्रनामसुद्धा त्या आईला ऐकावंसं वाटत नाही. पण बाळक बोबडा बोली, ते वा काय मुलगा सुंदर बोलतोय माझा. त्या मुलावर प्रेम आहे. दाम्पत्य जीवनामध्ये पुत्र असावा. पण प्रारब्ध असं असतं, सर्वांनाच पुत्र प्राप्त होईल असं काही सांगता येत नाही. नाही प्राप्त होत, याला ईश्वराची कृपा, प्रारब्ध पण असावं लागतं. नाहीतर धनसंपत्ती दशरथ राजाकडे कमी आहे का? सगळ्या प्रकारचं आहे, पण नाही ना पुत्र प्राप्त. सांगितलं की पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. निघाला शिकारीला. शिकार करता करता शब्दविधी बाण मारला, तो श्रावण बाळाच्या छातीला लागला. आवाज केला, मरणाचा प्रसंग आहे. तिथपर्यंत ते गेले आणि कुण्यातरी मनुष्याला माझा बाण लागला. जाऊन पाहतात, पाहिलं तर पुत्र आहे आणि राजा मृत्यू आहे. तुझा बाण निमित्त आहे. वनामध्ये असणारे माझे आईवडील आहेत, काशी यात्रेला चाललो म्हणतात. नाथ महाराजांनी एक कथा सांगितली बरं का, सुरुवातीलाच भावार्थ रामायणामध्ये. माझ्या आईवडिलांना तेवढं पाणी पाच. पाणी घेऊन गेले, पाणी ठेवलं, आवाज झाला त्या पाणी ठेवण्याचा कमंडलोचा. पण आता श्रावण बाळा आपल्याशी बोलत नाही. बाळा, आम्ही वयोवृद्ध आहोत, आंधळे आहोत, आमच्या सेवेचा तुला खूप त्रास होतो ना, म्हणून तो आमच्याशी बोलत नाही. तो काय बोलावं, मुलगा नाही ना आमचा. जर तुला फार त्रास होत असेल तर तेवढा सहन कर बाळा, पण आमच्याशी तू बोल. तू बोलल्याशिवाय आम्ही पाणी पिणार नाही. आता अडचण आहे, मुलगा नाही आहे आणि पाणी पिणार नाही तर मरण त्याग करतील, हे देह त्याग करतील, मरण प्राप्त होईल. काय करावं? या प्रसंगामध्ये दशरथ राजे बोलले आणि शब्द लक्षात आला, हा आपल्या बाळाचा शब्द नाही. कोण आहेस तू? म्हणजे या देशाचा मी राजा आहे. येण्याचं कारण म्हणे अशी अशी घटना झाली. आमचा एकुलता एक मुलगा सेवापरायण आहे. अरे आम्हाला कावडीनं खांद्यावर घेऊन तो तीर्थयात्रा करतोय आणि तू त्याचा वध केला, तुझ्या हातून तो मरण पावला. पाणी तर नाही पिणार, पण आमचा एकुलता एक मुलगा हिरावून घेतला. जा, तुला शाप आहे. जसं आमच्या अंतिम काळामध्ये आम्हाला आमचा मुलगा पाणी पिण्याकरता उपस्थित नाही, पाणी पाजण्यासाठी, तसं तुलाही तुझ्या जीवनामध्ये पाणी पाजण्यासाठी मुलगा हजर राहणार नाही. शाप होता की नाही? दशरथ राजाने शाप सहन केला, पण शापामध्ये सुद्धा वरदान होतं. का? आतापर्यंत मुलगाच नव्हता आणि यांनी शाप काय दिला? अंतिम काळामध्ये तुला पाणी पाजण्याकरता मुलगा हजर राहणार नाही. मुलगा पाणी पिण्याकरता हजर राहणार नाही, याच्याकरता अगोदर मुलगा तर व्हावा लागेल ना. मुलगा असावा आणि मग मुलगा माझ्यापासून लांब जावा. त्या प्रसंगामध्ये होऊ शकतं की नाही, पाणी पाजण्याकरता शिल्लक राहणार नाही. त्यातला एक बारकावा असा आहे, दशरथ राजांच्या ते अंतिम काळामध्ये मुलगा हजर नाही राहणं, त्याच्या दोन घटना होऊ शकतात. दशरथ राजाचे आईवडील जिवंत होते, पण मुलगा मरण पावला म्हणून मुलगा अंतिम काळामध्ये हजर नव्हता. तसं माझ्या बाबतीत होऊ नये. मला जर मरण आलं तर माझ्या मुलाची अप्रिय वार्ता मला ऐकू यायला नको. त्यापेक्षा मुलं एकतर मामाच्या घरी किंवा वनात गेले पाहिजे, म्हणजे ते अंतिम काळात हजर राहणार नाही. पण ते वनवासात जाण्याचं हे एक कारण आहे.
नाही तर श्रावण बाळाप्रमाणे जर वियोग झाला तर मुलाची अप्रिय वार्ता आली तरी पण मुलगा हजर राहत नाही की नाही, आणि वनात गेला तर तरीसुद्धा हजर राहू शकत नाही. हा त्यातला सूक्ष्म भाग आहे. भाव काय सांगायचा, दाम्पत्य जीवनामध्ये जर पुत्र नसेल तर ते दाम्पत्य जीवन शून्य वाटतं. व्यवहारामध्ये म्हण वापरली जाते बघा, स्त्रीला मूल आणि वेलीला फूल असलंच पाहिजे तर त्या वेलीला शोभा आहे, किंवा स्त्रीला अपत्य प्राप्तीमध्ये सार्थकता आहे, सफलता आहे. पण प्रारब्ध असेल तर मुलगा प्राप्त होऊ शकत नाही. सगळ्या समाजामध्ये तिचा अपमान झाला. या स्त्रीला पुत्र नाही, हे वांझ आहे, वंध्यत्व हिच्याकडं आहे, असा अपमान झाला. आणि तिचं प्रारब्ध कर्मातलं पाप संपुष्टात आलं म्हणा किंवा काय, नवस सायासाने एक मुलगा प्राप्त झाला. पण कधी? ज्ञानोबा म्हणतात वयसेची या शेवटी, अगदी उतार वयामध्ये संपून गेलेला आहे वय, आणि त्यामध्ये मुलगा प्राप्त झाला. झाला तर जुळा नाही झाला, एकच झाला. ओवी तशी आहे बरं. हे असं वयसेची या शेवटी जैसे एकची विये, एकच मुलगा प्राप्त झाला, एकच मुलगा. एकची विये वांझोटी, वंद्य असणारी स्त्री, उतार वयाच्या शेवटी एकच मुलगा प्राप्त झाला. मग हे ओवी दोनदा आली बरं. या अर्थाची ओवी दोनदा 13व्या अध्यायामध्ये आली आहे. म्हातारपणी झाले रत्न एकवी पाहिली, तयाचे का जेतवले माता पितारा. म्हातारपणामध्ये झालं एकच, ज्ञानोबा त्याला रत्न म्हणतात. रत्न काय आपण म्हणतो ना, पुत्ररत्न प्राप्त झाला असं असतं की नाही, तसं म्हातारपणी झाले रत्न एकवी पाहिले. ते रत्नानंतर किती प्रकाश करतं हे कळेल, पण ते रत्नच आहे. म्हातारपणी झाले म्हणून तो काही लोक म्हणतात बघा तुमचा मुलगा किती दिवे लावतो. अरे दिवे नाही, रत्न आहे ते. म्हातारपणी झाले रत्न एकवी पाहिले, तयाचे का जेतुले माता पितर. काय प्रेम असतं, जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. ते आपल्याला नाही कळणार, आपण फक्त व्याख्यान करू शकतो, अनुभव कुठं सांगू शकतो. पण ते आईवडिलांना त्याचं कौतुक असतं, प्रेम असतं. किती त्यांना शिनबाग झाला, मुलाला नसं उचलून घेतला कडीवरी, त्याचे सगळे शिन निघून जातात बघा. आणि सर्वात जास्त प्रेम आईचं असतं. अगदी वडिलांपेक्षा सुद्धा जास्त प्रेम कोणाचं. आणि तुम्ही किती मोठे व्हा, आईच्या दरबारामध्ये आज्ञानीच असतो मुलगा. किती मोठा जरी झाला तर, किती मोठा डॉक्टर जरी झाला तर आई त्याला काय म्हणते, जेवताना हात धुवून जेवायला बस. तो लोकाला सांगत असतो जेवणाच्या अगोदर हात स्वच्छ धुवावे, हातपाय धुवून जेवायला बसावं. लोकांना सांगणाऱ्या डॉक्टरांना सुद्धा आई काय सांगते, हात चांगले धुवून जेवायला बस. कारण आईच्या समोर मुलगा कायम आज्ञानी असतो, कायम. किती मोठा होऊ द्या, आपले लोक पाया पडू द्या आणि तर गळ्यात हार घालू द्या, आपण घरी गेल्यानंतर आईच्या समोर आपण आज्ञानी असतो. प्रेम आहे ते आईचं वात्सल्य असतं. हे असो वयसीच्या शेवटी जैसे एकची वे वांझोटी. मग म्हणजे पुत्र प्राप्त झाल्यानंतर, किंवा मग म्हणजे आतापर्यंत समाजाने त्याचा अपमान केला होता. आतापर्यंत शेजारी असणाऱ्या स्त्रिया त्याला टाकून बोललेल्या होत्या. आता शेजारच्या बोलतील यात नवं काय, घरातलेच बोलतात. सासू बोलू शकते तिला, पण जर मुलगा प्राप्त झाला तर सासू समोर मग ती वजनात जाते. जैसे एकची वे वांझोटी, मग ते मोहाची त्रिपोटी. तिचं पुत्राविषयी असणारा तो मोह, वात्सल्य, प्रेम आणि त्रिपुटी नाचो लागे. त्रिपुटी ज्याच्यामध्ये 3 भाग येतात, जसं की आपण म्हणतो ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय, त्रिपुटी आहे. तसं पुत्राच्या बाबतीमध्ये पुत्र, माता आणि त्या दोघांमध्ये असणारा स्नेह याला त्रिपुटी म्हणतात. ही सगळी मोहाची त्रिपुटी आहे. कारण मातेमध्ये पण प्रेम आहे, पुत्रामध्ये वात्सल्याचा तो विषय आहे, आणि त्याविषयी केले जाणारे उपचार तो सगळा प्रेमाचा प्रकार आहे. अशी ती मोहाची जी काही त्रिपुटी आहे, या प्रकारामध्ये नृत्य करू लागते. हे उदाहरण त्यासाठी नाही दिलं. ज्ञानोबा म्हणतात तैसे जाहले श्री अनंता. जो लक्ष्मीने संपन्न आहे, ज्याच्या स्वरूपाचा अंत लागत नाही, असं अनंत असणाऱ्या परमात्म्याला तसं झालं. तसं म्हणजे उतार वयामध्ये एकच मुलगा प्राप्त झालेल्या स्त्रीला जसा आनंद व्हावा तसा आनंद देवाला झाला. मग देवाला कोणता पुत्र प्राप्त झाला? अर्जुन.
परमात्मा जर माय असेल तर अर्जुन भक्तराज अर्जुन कोण आहे? पुत्र आहे. आणि त्या पुत्राच्या विषयीचं जे प्रेम आहे ना ते देवाला नृत्य करायला भाग पाडतं. तैसे जाहले श्री अनंता. ज्ञानोबा आहे सरळ सरळ तुम्ही देवाला समाजामध्ये वावरणाऱ्या त्या स्त्रीप्रमाणे प्रकार झाला असं म्हणता. असं कसं बरं म्हणता तुम्ही? ज्ञानोबा म्हणता असं मी म्हणलं नसतो. ऐसे तरी मी न म्हणता एरवी असं मी म्हटलोच नसतो. कसं? वयसेची या शेवटी जैसे एकची वे वांझोटी मग ते मोहाची त्रिपुटी नाचो लागे तैसे जाहले श्री अनंता. ऐसे असं वाक्य मी म्हणलोच नसतो. पण म्हणलो काय त्याला कारण आहे. ही जर तरची भाषा बरं. ऐसे तरी असं तर मी म्हणलंच नसतो. पण केव्हा? जरी तयाचा न देखता अतिशय येथ. तयाचा म्हणजे त्या भक्ता देवाचा. त्या देवाचं अर्जुनावर असणारं अतिशय प्रेम. अतिशय म्हणजे आधिक्य म्हणतात त्याला. अतिशय म्हणजे विस्तार. अर्जुनावर असणारं जे अधिकचं प्रेम आहे ना, अधिकचं म्हणत असताना इतरांपेक्षा अधिक असा अर्थ करावा लागतो. आपण जेवायला बसलो ते मित्राचं प्रेम असतं अधिक प्रेम. ते कायमच उदाहरण तुम्ही ऐकता. लहान मुलांच्या करता मोठे पदार्थ देत नाही वाढायला. मग त्याला सांगतात ते मीठ वाढ, पत्रावळी वाढ किंवा फार द्रोण वाढ, लय झालं तर मग पाणी वाढ. असे त्याच्याकडे महत्त्वाचे म्हणजे अधिकारानुसार पदार्थ. म्हणजे याचं नुकसान जरी झालं तर काही वाटत नाही. पण महत्त्वाचे मौल्यवान पदार्थ समजा कल्पना करा बासुंदी. कल्पनाच करा, लगेच जाऊ नका परत माघारी या पाठामध्ये. आणि बासुंदी म्हणजे साधी बासुंदी नाही. गुरुवारी मारो तेव्हा सांगतात बासुंदीमध्ये त्याच्या संगीत मसाला आहे. संगीत मसाला म्हणजे बासुंदी घट्ट होण्याकरता शेंगदाण्याचं कूट नाही टाकायचं. ते काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, ते चारोळी, केशर, हे सगळे जे पदार्थ हे सगळे वापरले. मग अशी बासुंदी लहान मुलाच्या हातात देतात का? म्हणजे जबाबदार व्यक्तीच्या हातात देतात. व्यवस्थित वाढायचं, सांडली नाही पाहिजे, उष्टी पडता कामा नाही. तीनदा चारदा वाढा पण वाया नाही गेले पाहिजे. किंवा मग जामून वाढायचे सांगतात. जामून आहे पण जामून नाही वाढायचे, जोरात नाही वाढायचे, व्यवस्थित वाढायचे. प्रत्येकाला 4च वाढायचे असं म्हणतात की नाही. मग वाढणाऱ्या व्यक्तीचं सर्वावर प्रेम आहे समान. सर्वाला तो 4 वाढतो. पण त्या वाढता वाढता वाढेकऱ्याचा एखादा मित्र दिसला तर 4च्या ऐवजी आपोआप 5वा येतो. आपोआप 5वा जामून तो वाढतो का? त्याचं अधिक प्रेम आहे. तसं जगामध्ये भक्त अनेक आहेत. देवाचं सर्वावर प्रेम आहे, सर्वावर. पण अर्जुनावर मात्र अधिक प्रेम आहे, अधिक. ऐसे काय नेनो तुझी आवडी वा झाली प्रसन्नता आमुची वेडी म्हणून हे गोप्याची गुढी उभविली जगी. भगवान 11व्या अध्यायामध्ये म्हणतात अर्जुना असं काय तुझं आम्हाला वेड लागलं माहिती नाही बुवा. ऐसे काय नेनो तुझी आवडी आमुची प्रसन्नता वेडी झाली. झाली प्रसन्नता आमुची वेडी. आमची प्रसन्नतासुद्धा वेडी झाली. म्हणून आतापर्यंत कोणालाही न दाखवलेलं जे विश्वरूप आहे ते मी तुला दाखवलं. प्रेम असेल ना तर मनुष्य सगळं प्रगट करतो बघा. ज्याच्यावर आपलं प्रेम असतं ना त्या प्रेमाचं एक लक्षण आहे. प्रिय व्यक्तीच्या समोर मनुष्य आपला अंतःकरण पूर्ण मोकळं करतो. त्याच्यामध्ये संकोच नाही वाटत. आणि ज्ञानोबा म्हणतात परमात्म्याचा मी अतिशय पाहिला इथं. जर या देवाचा अत्यधिक प्रेमाचा भाग पाहिलाच नसता तर मी ऐसे न म्हणता मी असं हे वाक्य बोललोच नसतो. कोणतं? मागच्या ओळीमध्ये आलेलं वाक्य. आणि एवढंच आहे असं नाही. आणखीन एक भाग असा आहे की काय देवाचं आश्चर्य आहे. म्हणजे जसं एखाद्या स्त्रीला एक पुत्र प्राप्त झाला की जशी ती मोहाची त्रिपुटी नृत्य करू लागते तसं अर्जुनाच्या बाबतीमध्ये देवाला झालं. का झालं? जर त्याचा अतिशय अधिक प्रेम मला दिसलं नसतं तर असं वाक्य मी देवाच्या बाबतीमध्ये बोललोच नसतो. किती ज्ञानोबांनी स्पष्टीकरण दिलं आहे. म्हणजे वात्सल्य जीवनामध्ये आईला जसं व्हावं प्रेम बालकाच्या विषयी तसं देवाला सुद्धा अर्जुनाच्या विषयी
वात्सल्य प्रेमाचा भाव निर्माण झाला. आणि म्हणूनच तर देवाला असं वाटतंय की अर्जुनाचं माझ्याशी आता ऐक्य होऊच नाही. हा ठायवरी शिष्याचे निकशी, सहा ते गुरु आहे ते कवणे देशी. अर्जुनाची किरकिर झाली सगळी, पण परमात्म्याने सगळी सहन केली. प्रेमात सहन केलं जातं. म्हणून तैसे जहाले श्री अनंता, ऐशे तरी मी न म्हणता, जरी तयाचा न देखता अतिशयेथ. त्या देवाचा अतिशय म्हणजे प्रेमाचं आधिक्य जर मी पाहिलं नसतं तर असं वाक्य मी वापरलं नसतं. आणखीन देवाच्या अर्जुनाविषयी काय प्रेम आहे, त्या प्रेमाचा विचार आपण उद्या करू. सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आपल्याही जीवनामध्ये देवाच्या विषयीची असणारी प्रेमाची गोडी, जीव हा अल्प आहे तिळाप्रमाणे, आणि तीळ स्वरूप असणाऱ्या आपल्या जीवाला गुळाप्रमाणे देवाच्या स्वरूपभूत असणाऱ्या आनंदाची गोडी मिळावी. आणि असा तिळगुळाचा आनंद मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना प्राप्त व्हावा अशी शुभकामना आणि याच हार्दिक शुभेच्छा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु चोग महाराज की जय.